फक्त लोकसेवेचा व्रत सांगून तुमचे आमचे पैसे लुटायचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे। यांचे पर्सेंटेज, यांची टक्केवारी, यांचा विकास म्हणजे काय? टक्केवारीचा विकास आहे। एकाला टक्के मिळाले नाहीत म्हणून दुसरा त्याची टक्केवारी काढतोय, कोणी कोणाला रेती माफिया सांगतोय आणि ते आमच्यावर आरोप करतात। यांचा जन्म तर नाना पटोलेनेच घातलेला आहे। दोघही जण हे जे भांडतात तुमच्या शहरामध्ये, नाही तर वार्डाचे मेंबर नसते झाले दोघे जण, दोघही। आणि यांची उंची पण नाही ना, उंची आहे का त्यांची? नाना पटोलेवर टीका करायची उंची आहे का त्या लोकांची? पण येऊन जाऊन नाना पटोले, अरे मी तर तुमच्या वाटेत जात नाही आहे, पण ज्या दिवशी तिसरा डोळा उघडला ना त्या दिवशी तुमचं साल्या उंचीचं आता जेवढे दिसतात त्याच्या खाली घुसून टाकेल तुम्हाला। आखरी तुम्ही माझ्या भंडारा जिल्ह्याला लुटायसाठी नाही आले। आणि भाजपची तर अशी अवस्था झाली आता, खासदार साहेब, याच्याजवळ नेता भंडारा जिल्ह्यातच नाही, यांना पार्सल आणावं लागला। भंडारा जिल्हा त्यांच्याजवळ भाजपजवळ नेताच नाहीये, कुठला आहे तो? पार्सल। म्हणजे भाजपची अवस्था। आता सेनेचा तर काय चमत्कार आहे तुम्हाला माहिती आहे। आता मला रिपोर्ट आला, काही पोलीस मध्ये आमचेही काही अधोक आहेत, वरचे अधिकारी काय लक्ष घालतात की नाही घालत मला माहिती नाही, त्यांनी नोंद घ्यावी पोलिसांनी पण, नाही तर देऊ द्या, पैसे देऊ द्या, काही अडचण नाही। आता भाजपचा काहीतरी 7,000 रुपयाचा रेट झाला, मग आता शिवसेनावाला जो आहे तो म्हणते येणं 7 मी 8 झाली पाहिजे, बोली वाढली पाहिजे। पैसा कोणाचा? पैसा कोणाचा? तुमचा। हे काही रोजगार हमीच्या कामावर नव्हते गेले। फडणवीस, एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल काही रोजगार हमीच्या कामावर नाही गेलेत होते, काही घामाचा पैसा तर नाही आहे। पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवला आणि पैसे देऊन अगर आपलं मतदान घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदीने बिहारमध्ये 10,000 रुपये तुमच्या खात्यात टाकले, बायांच्या तिथल्या। आपल्या इथं 1,500, आपली किंमत कमी आहे, तिकडे 10,000 बिहारमध्ये। आता बिहारमध्ये सोशल मीडियावर बघा तुम्ही, झाल्याबरोबर गरिबांचे घर पहिले उद्ध्वस्त केले। 10,000 घेतलेत ना तुम्ही आमचे, सत्ता त्यांच्या हातात आली, सत्तेचा दुरुपयोग करायला लागलेत। हे तुमचे घर बांधून देऊ शकत नाही, तुमचे जे काही झोपडी असेल ते झोपडीला पाडायची व्यवस्था हे करू शकतात। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्याजवळ इथं आलेली आहे। मी मगापासून पाहतोय, तुम्ही 5 वाजतापासून इथं पाहिलं, बाया उठून चाललेत, माणसं उठून चाललेत, कारण का रोजीची वेळ झाली होती, ठरवला होता वेळ, ते वेळ संपला, तिथपर्यंत आमचा वेळ संपला आपल्या घरी। पण इथं तुम्ही ज्या आज आहात काँग्रेसच्या उमेदवारांना आणि आमच्या कम्युनिस्टच्या मित्राला निवडून देण्यासाठी, शिवसेनेवाले, राष्ट्रवादीवाले आणि आपले घर भरतात। मला तर काही काही लोक सांगतात की आता शिवसेनेचा नेता इकडचा त्याच्याजवळ तर नाही 1,000 एकर जागा झाली म्हणे, 1,000 एकर। साला मी का गावचा पाटील असून माझ्याजवळ नाही आहे 1,000 एकर जमीन? संभू साला काय नोटा छापाची मशीन काढली का तुमच्या गावात? एक तर 7 एकराच्या जमिनीमध्ये 100 कोटी रुपयाचं कर्ज घेते। आपण पाहतो ना, आता माझ्याजवळ झाले 25 एकर जागा आहे, माझ्या 25 एकर जागेमध्ये मी लोन मागितला 1 कोटीचा, मला पार्सलला 7 एकरामध्ये किती कोटी? 100 कोटी। अरे काय चाललं काय? कोणाच्या भरोश्यावर? तुमच्या मताची सत्ता त्यांना मिळाली आणि बँका लुटायला निघाली। विजय मल्ल्या असेल, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, कोणता मेहुल चोक्सी असेल, यांनी बँकांचे हजारो कोटी रुपये लुटून बाहेरच्या देशात पळाले। तर तुम्हालाही पता लागणार नाही। झोला लेके आया था हमारा तो क्या है, हम तो झोला लेके आए थे और झोला लेके जाएंगे। आपल्याला हातामध्ये कटोरा देऊन जाईल। मला इथं आले होते, त्यांचं मागच्या वेळेस मी खासदार होतो त्यावेळेसही मी फडणवीसचं भाषण ऐकत होतोच त्या मंचावर। यावेळेसही फडणवीस तेच भाषण करत होता।
आम्हाला विकासासाठी निवडून द्या, भंडाऱ्याला मी पाहिजे तेवढे पैसे देणार. अरे बाबा, तू 10 वर्षाच्या पहिले तेच भाषण दिलं होतं मुख्यमंत्री म्हणून, आजही तेच भाषण द्यायला इथं आला. 10 वर्षात या शहरासाठी तुम्ही काय केलात? मी माडा कॉलनीला गेलो होतो आता मध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे एकीकडे पर्यटनाच्या नावानं समाज कल्याणचे पैसे काढले. तो नागपूरचा पार्सल परवा सांगत होता, समाज कल्याणचे पैसे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे, आणि घटनाच आहे, कोणाचंही सरकार येऊ, जो काही पर्सेंटेज आमच्या शेड्यूल कास्ट समाजाचा आहे, जो काही आदिवासी समाजाचा आहे, त्याचे पैसे सरकारला देणं गरजेचंच आहे. पर्यटनाचे पैसे, पर्यटनासाठी लागणारे पैसे समाज कल्याणमधून खर्च केले. म्हणजे एकीकडे दलित समाजावर त्यांच्या विकासाचे पैसेच लुटण्याचं काम झालं. काम न करता पैसे घेण्यात आले. त्या पद्धतीचं पत्र त्याच भाजपच्या आमदारानं, मागच्या दाराने आलेल्या त्या आमदारानं मुख्यमंत्र्याला दिलं, आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे देऊन टाकला. कलेक्टर चौकशी करून राहिला. एका कामावरचे 2-2दा बिलं काढली. आखरी पैसे कोणाचे? त्याच्या घरचे का फडणवीसाच्या घरचे? जीएसटीनं जाणारा पैसा तुमचा आहे, तुमच्या कामाचा पैसा आहे करतात. आताच आपल्या खासदार साहेबांनी पिण्यानं तुमचा जीव वाचवला. मी त्याला हेडलाईन पाहिल्याबरोबर मी म्हटलं, मोदीनं कसा जीव वाचवला? तर त्यांनी सांगितलं की जे कोरोनाच्या काळात लसीकरण जे केलं होतं, त्या लसीकरणामुळे तुमचा जीव वाचला. एका घरच्या 2 पोरी मेल्या, श्रीमंताच्या घरच्या. आताची नाही, 1.5 वर्षाच्या पहिल्याची घटना आहे.